मनोज जरांगे पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राजमाता जिजाऊ यांच्या दर्शनासाठी सिंदखेडला जाणार आहोत। 15 तारखेला पूर्ण नियोजन जाहीर करणार आहे। मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं होत आहे, त्यामुळे कितीतरी दिवस वेळ द्यायचा, त्यामुळे आता आम्हीच कामाला लागलेलो आहोत। सरकार म्हणते आहे की मुंबईला जाण्याची वेळ येणार नाही, पण आम्हाला वाटतंय की आता मुंबईला जाण्याची वेळ आली आहे, असे ते यावेळी बोलताना म्हणाले। मासाहेब जिजाऊंच्या दर्शनासाठी सिंदखेडला आता निघणार आहे। आमचं सर्वोच्च स्थान आहे आणि ते आशीर्वाद घेतल्याशिवाय बळ आणि शक्ती मिळत नाही। वर्षातून एक दिवस दर्शनाला जातो आम्ही पहिल्यापासूनच आणि आजही चालू। तुम्ही पुढच्या टप्प्यातलं नियोजन जाहीर करणार होता मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती, त्या संदर्भात काही नियोजन झालेलं आहे का? कारण की काल तुम्ही बैठक घेणार होता असं माहिती। हो, आपण मार्ग ठरवलाय ना। मुक्कामाचे राहिले होते तर आपले अहमदनगरचे बांधव आणि पुण्याचे बांधव आलेले, थोडंसं आम्हाला 15 तारखेला डिक्लेअर करायचं ठरवलं आहे। कारण ते सगळे व्यवस्था बघून आम्हाला जोडणा करायची। उगाच थोडंफार लोक असल्यासारखा विषय नाही येतो की दिले स्पॉट ही करून आणि तिथं पाण्याची व्यवस्था, तलावाची व्यवस्था, परत मोकळी जागा प्रचंड आहे का 1500 एकर, असं हे सगळं लोकेशन जोडून आम्ही मुक्काम टाकतो। काही ठिकाणी कमी जागा आहे आम्हाला, काही ठिकाणी जास्त आहे, त्यामुळे लोकेशनमध्ये थोडं मागं पुढं व्हायला लागलं। त्याच्यामुळं 15 तारीख फिक्स केली की 15 तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्काम कुठं कुठे हे ठेवायचं। 15 तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही तो मुक्काम कोणत्या ठिकाणी।